नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव हराळ श्रीगोंदा येथून। श्रीगोंदा पोलीस स्टेशनची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे अमोल काळे यांनी 1 लाखाचे आमिष दाखवून महिन्याला 10,000 रुपये मिळवा असे अनेक लोकांना घातला गंडा। परंतु किरण शिंदे श्रीगोंद्यामध्ये हजर झाल्यास, कामावरती रुजू झाल्यास अनेक गुन्हे पकडण्यास यश प्राप्त। अनेक दिवस गंडा घालीत होता। कित्येक वर्षे हा आरोपी गजा सापडत नव्हता, परंतु पोलिसांच्या सापळा पद्धतीने याला पुण्यामध्ये पकडण्यात आले, असेही किरण शिंदे साहेब यांनी सांगितले। काल अधिकृत पोलिसांना माहिती मिळाली की तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणार आहे आणि तो पुण्यात कोंढवा परिसरात आहे। त्यानुसार आपण सूचना देऊन पुण्याचे तपासी अधिकारी API श्री गणेश आहेरे यांना पोलीस स्टाफसह पाठवले असता रात्री उशिरा तो निघून आला। त्याला आपण सकाळपर्यंत इकडे आणून त्याची चौकशी करून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे। जे फिर्यादी आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये रक्कम जी आहे त्याचा अपहार झालेला आहे। माझी श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुमचा गैरसमज आहे हे लीगल आहे इलिगल आहे, तर अशा सर्व साक्षीदारांनी, सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे पुरावे उपलब्ध आहे ते घेऊन तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकू। आरोपीला आजच अटक केली आहे। आरोपीची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत। पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढं काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापरता येईल। तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की असे जे कोणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारचा शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करावं। सिस्पेबद्दल काय सांगा सर? सिस्पेबद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती काही नाही आहे, पण सिस्पे असेल, इन्फिनिटी असेल, झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आहे आणि इन्व्हेस्टमेंट करताय त्याची अगोदर खात्री करा। खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका, ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे। सर, जो अमोल काळे आपण आरोपी अटक केला, कोणत्या कंपनी मार्फत तो ट्रेड खरेदी करत होता त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही आहे, कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले, अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे। त्यामुळे PCR मध्ये ते सर्व जे अतिशय त्याच्या डीप रूट्सपर्यंत आपण जाऊ, तळागाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही। फक्त त्याच्या जे आरोपी असतील त्याच्यावर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे, त्याचे लिंकेज मिळायला हवे। याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या 100% आपण सर्व ओपन करणार आहोत। म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं, सर्व साक्षीदारांनी न घाबरता, संकोच न करता तुम्ही कार्यालयीन वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल, जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपासी अधिकारी जे आहेत श्री API गणेश आहेरे साहेब त्यांनाही भेटलं तरी चालेल। कोणते गुन्हे दाखल अमोल काळे याच्या संदर्भात अपहाराचे गुन्हे दाखल आहे। त्याच्यामध्ये कलम 406, 409, 420 आणि ठेवीदार हक्क संरक्षण कायदा जो आहे 1999चा त्याचे कलम 3 पण आपण त्यात ॲड केलेले आहे।